एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य वतीने आज पंढरपुरात राज्यव्यापी मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यात सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सहभाग घेऊन आपले विचार व्यक्त केले। यावेळी चेतन नरोटे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी आहे। त्यासाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली। पंढरपुरात गेल्या अनेक दिवसापासून समाज बांधव घरदार कुटुंबियांना सोडून समाजासाठी राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू केले आहे। समाज एक होऊन आंदोलन केल्यामुळे सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले। याच प्रकारे अहिल्यादेवींचे आशीर्वाद घेऊन एकजूट होऊन आणि प्रत्येक जण नेता होऊन आरपारची लढाई लढूया। अभी नहीं तो कभी नहीं। राज्यात देशात एकाच विचाराचे सरकार आहे, त्यामुळे लवकरात लवकर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावे, अन्यथा धनगर समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पंढरपूर येथे धनगर समाजाचे नेते सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सरकारला दिला आहे। ते आंदोलन जवळजवळ 16 वर्ष चाललं, पण आपण सगळे संघटित झालो। 2 वर्षामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाला नामांतर मिळालं, हे खऱ्या अर्थानं एकीचं बळ आहे। आज आपण इथं एकत्र येत असताना आमचे 16 दिवस झालं हे धनगर बांधव या ठिकाणी उपोषण करतायत। उपोषण करत असताना माझी 5वी-6वी राऊंड आहे, पण ज्या वेळेस मी येतोय त्या वेळेस आता समाजामध्ये जागृती झाली असल्यासारखे दिसत आहे। मी येत असताना मोहोळचे लोक माझ्या पुढे होते आणि जो लोंढा होता मोहोळच्या लोकांना सलाम आहे की ज्या वेळेस समाजाचा अडचण येतील त्या वेळेस मोहोळ तालुक्यात ना हजारो लोक हे रस्त्यावर उतरतात। मला खऱ्या अर्थाने समाजाचा गर्व आहे। हे 6 उपोषण करते या ठिकाणी बसलेले आहेत, हे सर्व आपल्यासाठी बसलेले आहेत।